सो आपण जेवढे एक्झाम्पल घेणार त्यातूनच क्वेश्चन येणार, त्याच्या बाहेर काही येणार नाही. सो रेग्युलर लेक्चर अटेंड करा. तुम्हाला जे लाईव्ह लेक्चर्स पण आहेत त्यासोबत रेकॉर्डेड लेक्चर्स पण भेटतील. अँड बाकी काही डाऊट आला तर तुम्ही एनी टाइम विचारू शकता. आता आपण काही बेस let function of x be defined on the closed interval. Let function of x be a function defined as closed interval. तर क्लोज इंटरवल काय असतं ते बघूया. क्लोज इंटरवल. तर क्लोज इंटरवल म्हणजे असा जो रेक्टेंगल वाला ब्रॅकेट आहे त्याला म्हणतात क्लोज इंटरवल a, b. जो हा असा नॉर्मल ब्रॅकेट असतो त्याला म्हणतात ओपन इंटरवल. हा चौकटी ब्रॅकेट असतो त्याला काय म्हणतात क्लोज इंटरवल. सच दॅट number 1, f of x is continuous. F of x is continuous in closed interval. In closed interval. हे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलला असं लिहायचं आहे. f of x is तो क्लोज इंटरवल असतो, त्यामध्ये काही वेगळं काही येणार नाहीये. अँड सेकंड पॉइंट असतो f of x is differentiable in open interval. ओपन इंटरवल म्हणजे कसं असणार, आपला नॉर्मल ब्रॅकेट a, b. आणि थर्ड आहे f of a is equal to f of b पाहिजे. देन या जर 3 कंडिशन जर फुलफिल झाल्या, त्यातल्या पहिल्या 2 ऑटोमॅटिक असतात, फक्त तिसरी आपल्याला चेक करायची असते. देन देअर एक्झिस्ट at least one real number x is equal to c which is belongs to, याला म्हणतात, हा जो e सारखा दिसतोय त्याला म्हणतात belongs to a and b, such that f dash of c is equal to 0. f dash of c is equal to 0. तो हा आहे रोल्स थेरम. एक्झाम्पल द्वारे तुम्हाला आणखी क्लिअर होईल, बट थेरॉटिकल पार्ट सांगतोय. रोल्स थेरम मध्ये 3 कंडिशन आहेत. पहिला काय पाहिजे की f of x हा कंटिन्युअस फंक्शन पाहिजे इन क्लोज इंटरवल, म्हणजे असा. दुसरा पाहिजे की डिफरन्शिएबल पाहिजे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे, तो पाहिजे ओपन इंटरवल मध्ये. आणि तिसरी कंडिशन आहे की f of a हा जो दिलेला असतो आपल्याला गिव्हन मध्ये, a आणि b हे दोन्ही पण इक्वल पाहिजे. f of a इक्वल टू f of b. अँड देन देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन रिअल नंबर. त्यानंतर एक व्हॅल्यू भेटते, त्याला आपण c कन्सिडर करतो. अँड f डॅश ऑफ c डेरिव्हेटिव्ह करून तो इक्वल टू 0 येणार. हे तुम्हाला एक्झाम्पलद्वारे आणखीन चांगल्या प्रकारे समजून सांगतो. हे बेसिक 3 कंडिशन आहेत, या लक्षात ठेवायच्या. आता आपण पहिले एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे. सो आपल्याला असा क्वेश्चन दिलाय, आपल्याला यामध्ये काय करायचंय,
व्हेरीफाय करायचं आहे रोल्स थेरम. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एफ ऑफ एक्स एज इट इज लिहून घेऊयात. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस cos x minus 1 and x belongs to 0, pi by 2. 0, pi by 2. आता साइन आणि कॉस जे आहे हे कंटिन्युअस फंक्शन असतं. पहिले आपण लिहू शकतो सो साइन एक्स कॉस एक्स आणि कॉन्स्टंट फंक्शन हे कसे असतात आर एव्हरीव्हेअर कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. प्रत्येक ठिकाणी ते कंटिन्युअस पण असतात आणि डिफरन्शिएबल असतात. सो आपण लिहू शकतो एफ ऑफ एक्स इज फंक्शन ऑफ एक्स इज फर्स्ट कंडिशन आपली इज कंटिन्युअस क्लोज ब्रॅकेट 0 to pi by 2 क्लोज इंटरवल. and second condition आहे आपली f of x is differentiable in open interval. Differentiable in open interval. हे दोन कंडिशन प्रत्येक एक्झाम्पलला कंपल्सरी लिहायचेच आहेत. 0, pi by 2. ठीक आहे. आता आपल्याला थर्ड कंडिशन यूज करायची. सो थर्ड कंडिशन साठी काय कंडिशन आहे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे का ते. ए म्हणजे काय ए म्हणजे पहिला आहे हा रूट 0 अँड बी म्हणजे आहे पाय बाय 2. सो एफ ऑफ एक्स जे इक्वेशन आहे त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ ए म्हणजे 0 पुट करा. एफ ऑफ 0 इज इक्वल टू साइन 0 प्लस कॉस 0 मायनस 1. हे कॅल्सी मध्ये पुट करा बघा किती आन्सर येते. 0 आन्सर यायला पाहिजे. चेक करा किती येते आन्सर. अँड एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ. आता कॅल्सी हा तुमचा रेडियन मध्ये पाहिजे. पाय बाय 2 आहे म्हणजे रेडियन मध्ये पाहिजे. किंवा तुम्हाला जर डायरेक्ट व्हॅल्यू माहिती असतील तर बेटरच आहे. साइन पाय बाय 2 प्लस कॉस पाय बाय 2 मायनस 1. तर साइन पाय बाय 2 हा काय असतो 1 असतो. कॉस पाय बाय 2 0 असतो आणि हा मायनस 1. 1 मायनस 1 आपण 0 होणार. सो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू सेम आहेत का. एफ ऑफ ए चा आन्सर आहे 0 आणि एफ ऑफ बी चा सुद्धा आन्सर काय आहे 0. त्या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत सेम आहेत. सो हा जो आपला रोल्स थेरम आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय होतो. इथपर्यंत समजलंय. काय डाऊट असेल तर विचारा. एनिथिंग. Thus f of x satisfies all the condition. Satisfies all the condition of Rolle's theorem. Therefore, there exists at least one point. There exists C. त्या पॉइंटला C म्हणतात epsilon 0 to pi by 2.
0 to पाय बाय 2 मध्ये काहीतरी व्हॅल्यू येणार आहे, सच दॅट आता आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह करायचा एफ ऑफ एक्स चा, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सो एफ ऑफ एक्स काय आहे आपला, एफ ऑफ एक्स आहे साइन एक्स कॉस एक्स मायनस 1. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, डिफरन्शिएट केलं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तो आहे कॉस एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. आता हे एक्सच्या फॉर्म मध्ये याला करा सीच्या फॉर्म मध्ये, म्हणजे एक्सच्या ऐवजी सी पुट करा. तर मग काय होईल, पुट एक्स इज इक्वल टू सी लिहितो मी इथं. सो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू कॉस एक्स कॉस सी मायनस साइन सी, बरोबर का. एक्सच्या जागेवर आपण सी पुट केला. आता एफ डॅश ऑफ सीचा आन्सर किती आहे, इथे बघा, त्याचा आन्सर आहे 0. सो इथे 0 इज इक्वल टू कॉस सी मायनस साइन सी, बरोबर का. सो आता साइन सी हा मायनस आहे, लेफ्ट काय होईल, तो प्लस होईल. सो साइन सी इज इक्वल टू कॉस सी. ओके, आता कॉस जर डिवाइड झालं इकडं साइन कडे, तर इक्वेशन काय बनेल, साइन सी अपॉन कॉस सी इज इक्वल टू 1. साइन सी अपॉन कॉस इज इक्वल टू 1 आणि साइन बाय कॉस काय असतो, तो असतो टॅन सी. सी इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 आणि टॅन इनवर्स 1 जर कॅल्सी मध्ये केलं, कॅल्सी रेडियन मध्ये ठेवा, तर आन्सर येईल पाय बाय 4. आन्सर काय येईल, सीचा आन्सर येईल पाय बाय 4. अँड पाय बाय 4 म्हणजे काय, 0 आणि पाय बाय 2 च्या मध्ये पाय बाय 4 असतो. सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो तुम्हाला कसं, 0 म्हणजे काय आहे, 0 म्हणजे 0 अँड पाय बाय 2 म्हणजे हा रेडियन मध्ये आहे, so यालाच म्हणतात काय, 90 डिग्री. पाय बाय 2 रेडियन मध्ये आणि याच्यामध्ये 90. सो पाय बाय 4 म्हणजे किती, पाय म्हणजे 180 असतो, पायची व्हॅल्यू किती असते, 180. सो 180 बाय 4 करा, किती होईल तो, 180 बाय 4 करा कॅल्सी मध्ये, 45 होईल का, 180 बाय 4 45 होईल. सो 45 हा 0 आणि 90 च्या मध्ये आहे. सो हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड. हेन्स रोल्स थेरम व्हेरीफाईड. म्हणजे जे आपल्याला व्हॅल्यू दिलेले असतात त्याच्यामध्ये पाहिजे असतं. सो आपला हा मध्ये मिडलला आलेला आहे. समजलंय का, हे इम्पॉर्टंट आहे समजणं. 0 पेक्षा ए मोठा आहे, ए पेक्षा बी मोठा आहे, हा आपला क्वेश्चन आहे. अँड आपल्याला लॉगचं एक्झाम्पल दिलंय, लॉग ऑफ बी बाय ए. लॉग ऑफ बी बाय ए म्हणजे लॉग ऑफ बी अपॉन ए म्हणजेच काय, लॉगरिथमची बेसिक प्रॉपर्टी लॉग बी मायनस लॉग ए, हे असं आपण लिहू शकतो. लॉग बी मायनस लॉग ए हे असं आपण लिहू शकतो. सो आपल्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचा आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स, आणि हा जो लॉग एक्स आहे हा कशाच्या मध्ये आहे, ए अँड बी च्या मध्ये आहे. क्लोज इंटरवल ए अँड बी. ओके, इथपर्यंत समजलंय. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपण लॉग एक्स कन्सिडर केलंय आणि ते ए अँड बी च्या मध्ये आहे असं आपण कन्सिडर केलंय. आता हे लॉगरिथमिक फंक्शन असल्यामुळं हे काय आहे, हे कंटिन्युअस सुद्धा आहे, डिफरन्शिएबल सुद्धा आहे. ॲज, सो फर्स्ट दोन कंडिशन लिहायचे, ॲज एफ ऑफ एक्स, ॲज एफ ऑफ एक्स इन लॉगरिथमिक फंक्शन is logarithmic function so it is continuous, so it is continuous in open interval
ए बी, ओपन इंटरवल ए बी. देन सेकंड पॉइंट काय असणार, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. सॉरी, हा ओपन नसणार, हा क्लोज असतो पहिला. चौकटी ब्रॅकेट म्हणजे क्लोज आणि नॉर्मल ब्रॅकेट म्हणजे ओपन. क्लोज इंटरवल. सेकंड, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल in open interval AB. Differentiable in open interval AB. म्हणजे लॉग एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो का? काय असतो डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा? सांगा. राईट, 1/x. सो ते दोन्ही जर केस फुलफिल झाल्या, कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल, तर आपला याचा जे लॅग्रेंजेस थेरम आहे त्याचा हा फुलफिल होतं, त्याच्या कंडिशन फुलफिल होतात. सो आपण लिहू शकतो, ऑल द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड all the conditions are satisfied for Lagrange's theorem. For Lagrange's theorem. सो तिसरी कंडिशन काय असणार फिर? आता एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो एफ ऑफ ए काय येणार? एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्स आहे. सो एफ ऑफ ए येईल लॉग ऑफ ए, अँड एफ ऑफ बी काय येणार? लॉग ऑफ बी. एकशे जागी एकदा ए पुट करायचा आहे, एकशे जागी एकदा बी पुट करायचा आहे. सो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी झाला. त्यानंतर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करायचा आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो एफ डॅश ऑफ एक्स काय येणार? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह, तो होईल 1/x. अँड तो जर सी च्या फॉर्म मध्ये लिहिला आपण तर कसा होईल? सी च्या फॉर्म मध्ये एक्स च्या जागेवर सी पुट करा. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 1/c. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 1/c. तो हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता अकॉर्डिंग टू LMVT, LM ॲज पर LMVT, आता तिथे एक फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला LMVTचा. रोल्स थेरमचा काय फॉर्म्युला होता? एफ डॅश सी इज इक्वल टू 0. हे दोन्ही जर इक्वल असतील तर एफ डॅश सी इज इक्वल टू 0. सो इथे काय फॉर्म्युला आहे? एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए. हा कशाचा थेरम आहे? हा आहे लॅग्रांजेस थेरम. काय लॅग्रांजेस थेरम काय आहे? एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आता यामध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. काय व्हॅल्यू येतील आपल्या? सो एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू आहे 1/c इज इक्वल टू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आहे इथे बघा लॉग बी, मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे लॉग ए डिवाइड बाय बी मायनस ए. डिवाइड बाय काय येणार? बी मायनस ए. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारा. बी बाय ए डिवाइड बाय बी मायनस ए. लॉग ऑफ बी बाय ए डिवाइड बाय बी मायनस ए. सो तर नेक्स्ट पेजवर जातोय मी.